हरिः ओम् श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भुता भुवनिधिसङ्गता श्रीमद्रामायणी गङ्गा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिप्रप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही रामायणांतू कालचे दिसांतू वशिष्ठान तागेले कामधेनू जावन आशिल्ले शबलाक, होमधेनू जावन आशिल्ले शबलाक विश्वामित्राले सगळे परिवाराक जावका आशिल्ले सर्व अन्न लेह्य चोष्य पानीय भक्ष्य भोज्य सकळी सृष्टी करी म्हणून वशिष्ठान तिका आज्ञा दिल्लेले आम्ही पळयला। वशिष्ठान तशी सांगली कुडले एव मुक्ता वशिष्ठेन शबला शत्रुसूदना विदधे काम दुःखा मान्यस्य यस्येप्सितं यथा म्हळ्यार वशिष्ठान तशी सांगली कुडले इष्टार्थ पुराय दिवचे सामर्थ्य सुत शबल केती कोणाक कसल जावका खंयची विध जावका कोणाले जेवणान तूं कसल कडासो का म्हूण तांकां अपेक्षस की तसले पळय तितली कितली व्हड सैन्य पळते तितली जनाक जावका जशिल्लें एक भोजन क्षण मात्र तिणें दिल्ली की पुराय आशिल्लें तांचे भितर सांगताची एक कोब्बाचे दूद म्हळ्यार कोब्बा ज्यूस म्हणटाचे आमी मोव मैरेय म्हळ्यार एक सुरे म्हळ्यार मैरेय कंची जेवचे म्हळ्यार धातकी पुष्प गुडधानांबू संहतम सीधुरिक्षु रसैः पक्वैः अपक्वैः रासवो भवेत म्हळ्यार धातकी पुष्प म्हणून मेळटा आनी धातकी पुष्प गोड तांदूळ भाजून त्या उदका भितर घालून खतखत काडून मागीर ते दवरून काडचे उदक आसा पळय ताका मैरेय जावो मैरेव म्हूण म्हणटाच खंय। तशी श्रेश्ठ जावन आसूचे आसव म्हळ्यार कोबा ज्युसाक आसव म्हणचे पानक पानीय नाना नमुन्याचे आप्प उंडो फेणी आतां आमगेले रितीर सांग जाल्यार उंडो मांडो कडी हें कसलें उबटी सकट आशिल्लें म्हूण सांगिता म्हळ्यार कितली भक्ष्य आसा तितली तेणी सिद्ध केला। ताजे नंतर तितली जना जावका व्हड व्हड पर्वता राशीशी हुन सिता राशी तयार केला की नाना नमुन्याचे गोडशे कितली नमुने गोडशे जाता जगत्यार तितली नमुने गोडशे तोय दूद धंय तूप व्यंजन ताका तितली मात्र भक्ष्य भोज्य व्यंजन नाका ताका व्यंजन म्हळ्यार रांदय म्हणटाचे आमी त्या पुरे नमुनवार रांदय करून घाला यथेच्छ जावन पुराय जन जेवलींच की विश्वामित्राल सैनीक। ताजे नंतर विश्वामित्र रायू ताका तागेल म्हळेले एक आहार विंगड आसता वशिश्ट ते शबले सांगून कोणाक कसल जेवका यथा उचित आहार म्हणचे कोण कसल जेवता ते सिद्ध करयला म्हळेलें न्हय। तशी विश्वामित्र मात्र तागेले अंतपुराचे जन आशिल्लींची तागेले ब्राह्मण पुरोहीत आशिल्लीची तागेले माती आशिल्लीची सर्व जनांक तांकां जय दिलें तसले आहार सिद्ध करून दिला तिणें वशिश्ठाला आतिथ्य मेळ्ळें। विश्वामित्रा भारी संतोश। वशिश्ठा सांगता खंय हे वशिश्ठा तुमी कितले पूज्य म्हूण हांव आयकून म्हाका गोत्तस आज हांव साक्षात दोळ्यान पळयलें तूं म्हाका भारी संतोश केलो जाल्यार म्हाका एक म्हगेले मना आयिल्लें उतर हांव सांगता हांव 1,00,000 गाय दिता तुका ही शबले म्हाका दितवे ही ताका म्हूण म्हळ्यार ही सगळेची गायीची जातीकय एक श्रेश्ठ जावन आसूचे मात्र न्हय हांव निमगेले विशयांत कसले एक होड ना इत्या म्हळ्यार रायू केन्नाय विशेश म्हळ्यार वस्तूचे संग्रह करता। आतां हांव तुगेले आशिल्ले शबले
निमगेले ती विशेष जावनासूची गाय म्हूण सांगून निमगेले जाल्यार तूं बेजार करची तशी ना. त्या म्हळ्यार तुका ताजे बदला 1,00,000 गाय दिता. तूं हांव तुका शबलेक निमगेले लय धर्मूची म्हणटा तो, अधर्म न्हय ते. तेका म्हळ्यार तूं गेल्याक आसचे पयशे मेगेल तसाल रायला ती शबल आसल्या कितले की उपकार पडटा म्हाका दितवे तूं म्हणटना वशिश्ट सांगता की ना राया, तूं लक्षगटल्यान गाय दिल्यार मेगेल शबले हांव दिना. तूं लक्ष न्ही कोटी कोटी गाय दिल्यार दिना. मेगेले येद्रा भांगरा राशी रुपया राशी घाल्यार हांव दिना. तेका म्हळ्यार तुका मनाकय वचना. कसा म्हळ्यार ही मेगेल्या दुखून विंगड वच्चूकय वचना. हांव तिका सोडूना, ती वस म्हळ्यार वच्चूकय वचना. तसली शबल ती. आनीक कसं न्ही म्हळ्यार म्हाका ब्रह्मान होमधेनू जावन दिल्लेले ती हांव तिका परित्याग करूंकय जायना. त्या म्हळ्यार ब्रह्मान म्हाका दिल्ली. हांव ब्रह्माक उल्लंघन केल्या वरी जाता. मात्र न्ही हीण ना ती मेगेले नित्य जीवनय समजायना. त्या म्हळ्यार नित्य नैमित्तिक जावन करचें प्रतिकर्माक हीची साधन ती म्हाका पुराय तयार करून दिवचे हीणे. कसले कोरावं हव्य कव्य कर्म जवो मेगेल शरीर पोषण जवो हांव करचें अग्निहोत्र जवो होम जवो पुराय शबलेल अधीन जावन आसता. हिगेल सहकारा निमती म्हाका हे परे करूं जाता. ही परित्याग करूं मेजान जायना. तशें जावन तूं बेजार करूं नाका, हांव तुका दिना म्हणटना विश्वामित्रा उद्वेग येयले. तो सांगता की पळय ಸ್ವಲ್ಪ उद्वेगान सांगतरस तो वगी पळय महर्षी तुका इतले मात्र न्ही लक्ष गटल्या न्ही कोटी न्ही तूं कितले जाय तितले गायी दिता. मात्र न्ही हस्त्यो दिता तुका 14,000. त्या वय कशी तो सांगता हस्ती कुर्टाक पळय हस्ती कुर्ट केद्दा व्हडस हस्ती गळ केद्दा व्हडस पुराय भांगरा सरपळ घालून दिता खंय. आनी त्या हस्तीक अंकुश समीत भांगरान करून दिता खंय तो तशी सांगतरस. ताजे नंतर चारी धव गोड बांदिल्ले 1000 गटल्यान भांगरा घांट घाल नाशिल्ले 800 चिन्ना भांगराचे रोतूय दिता तुका. मात्र न्ही कांबोज बाहलिक तसल देशांत तूं गंधर्व जातीचे अश्वसची ते 1010 अश्व दिता. 1 कोटी गाय दिता. त्या पुरे घेवन तुगेले आशिल्ले एक गाय म्हाका दी. हेवय तुका मौल्य उणी म्हणजे तूची मौल्य बांदी शबलेक म्हणटना वशिश्ट शांत जावन असो. तो कितलो उद्वेग जावो. वशिश्ट शांत जावन असो. तो सांगता महाराजा मेगेले उत्तर तूं कितले दी म्हाका कसले दी कसले करी जाल्यार हांव शबली दिना. एतदेव हि मे रत्नम एतदेव हि मे धनम एतदेव हि सर्वस्वम एतदेव हि जीवितम. हीचे मेगेल जीवन हीची म्हाका रत्न हीचे मेगेल भांगर ह्याचे मेगेल सर्वस्व म्हणली नंतर मागीर कसले दिवचेक ना म्हणटना विश्वामित्राक कोप येयलो. त्या वेळार विश्वामित्र वशिश्ठाल कामधेनूक बलात्कार जावन तांडून घेवन व्हरतरस ती दुख्खान रोदन करतकी आनी चिंत करता ती हे म्हणटाक म्हाका तांणी तांडून व्हरतना हांव इतली दुख्ख करचें पळयता. वशिश्ठान म्हाका परित्याग केल्ले हांव कसलो अपराध केला तांकां वशिश्ठांक हांव कसलें केलेलें ना. मात्र म्हाका वशिश्ट म्हळ्यार भारी भक्ती हांवय तांगेल प्रितीची जाल्यार आज वशिश्ठान म्हाका परित्याग केल्ले कसल्याक म्हूण सांगून ती सीदा सोडवान घेवन धांवन वशिश्ठाले चमकलकय आनी वशिश्ठाले चरणार पळोवन ती निमगीतकय उलयता ती म्हाका कसले तूं परित्याग करता. तूं परित्याग केलेले देखून तांणी म्हाका तांडून व्हरता. ते धन वशिश्ट म्हणलेली की शबले हांव तुका परित्याग करनी. तूं म्हाका कसो अपकार केला परित्याग करूंक जाल्यार यो रायू बलान उन्मत्त जाला बलात्कारान तुका तांडून व्हरतरस मेगेल्या ताणें अनुमती घेनी हांव दिना म्हणला तुका. आनी हांव कसो करचें एक जावन तागेले इतले बल म्हाका ना. आनीक कसो म्हळ्यार प्रकृत तो मेगेलो अतिथी जावन आयला बलिश्ट जावन आशिल्लो रायू क्षत्रियो चक्रवर्ती आतां अतिथी असले विशयांत हांव कसो करूं जाता. मात्र न्ही एक अक्षयहिणी सैन्य घेवन आयला म्हणटना ती वशिश्ठाले सांगता न बलम क्षत्रियस्याहो ब्राह्मणो बलवत्तरः ब्रह्मन ब्रह्मबलम दिव्यम क्षत्रात्तु बलवत्तरम. ब्राह्मणाक असोचे बल होलसिल्यार क्षत्रियाल बल अल्प म्हूण तत्वज्ञ सांगनाचे महर्षी म्हाका गोत्तिशील म्हणटाक ब्रह्मबलची श्रेष्ठ क्षत्रियाल बल भारी श्रेष्ठ क्षत्रियाल बला पशी ब्रह्मबल श्रेष्ठ म्हाका गोतना. तुगेल बल कसो म्हूण तुका गोतना महर्षी. तुगेल तेजस कोणाकय सैसूच्या जत्त म्हूण लेखला ब्रह्म तेजस तुका. तो कितलो पराक्रम जावं विश्वामित्र तुगेला पशी चड बलशाली तो न्हयची न्हय. तूं म्हाका पशिला
तूं म्हाका अनुग्रह केला. आतां विश्वामित्राल तसले दरपिश्ट रायाले म्हाका कसल्याक पेटयतू तूं तागेलें तूं म्हाका एक उत्तर सांगल्या पुरो. विश्वामित्राल सर्व दर्प नाश करता म्हणटा ती कडेरी शबलेन तशें म्हणटना बशीश सांगता जायत शबले म्हाका कसले करूं जायना, हांव करूंकय जायना, ब्रह्मर्शी सांगून तसले विध्वंसक काम कोणाक मारचें काम आमी करूं ना. तुका सादी जात जाल्यार तुका तितली शक्ती आसा, तुगेली शक्ती कसा म्हूण तुका गोतस, तशें हांव तुका सादी जात जाल्यार तुजी तुका राखून घे म्हणटना तिका तितले एक पणे दिल्या बरें जालें की वशिश्टान ती ओडान अंबा म्हूण सांगून सोर काणू मांत तिगेल्या आंगा दुखून पल्लव शक यवन कांबोज बर्बर हे पळय म्लेंछ जाती म्हणटाची त्या सैनिकांक 100 गटल्यान संख्येर सृश्टी केली की विश्वामित्र पळयतरस तागेलें सैन्य शबलेन उत्पन्न केलें सैनिक ध्वंस करतरसची शबले सैन्य सृश्टी करच्या जाता तिगेल सैन्य मेगेल सैनिकांक पळय नाश करता हें विश्वामित्रान कना मना लेखनी. दोळे द्रकाची सैन्य नाश जावचे पळयतना विश्वामित्र भारी कोपिश्ट जालो. कोप येवन रथार बैसून तोवय अनेक विध आयुध प्रयोग करून तिणी सृश्टी केलेले सैनिकांक नाश करता. ती वापास यवन शक इत्यादींक सृश्टी करता. कितली सृश्टी करता म्हळ्यार भूंय भरून वचे तितले सैनीक ती सृश्टी करता. विश्वामित्राल सैन्य तेन्ना सगळे भुंयचेर गेले सैन्य आसले तागेले सैनिकय एक क्षण मात्रांत ध्वंस कोन्न सोडले. शबलेल वयर कसले अस्त्र प्रयोग केल्यार कांय करूं जायना. त्या वेळाक विश्वामित्राले निरंतर अस्त्र प्रहारान ಸ್ವಲ್ಪ तिगेल सैन्य व्याकुल जाली की वशिश्ट तेदना शबले सांगताची तूं आनीकय सैन्य सृश्टी करी म्हूण. शबले वशिश्टाल प्रेरणेन आनीकय व्हडव्हडान अंबा म्हूण गर्जन करून कांबोज सैनीक जल्लींची तिगेले वंटी दुखून बरबर जल्लींचकय तिगेले योनी प्रदेश दुखून यवन येयलीचकय पृष्ठा दुखून शक म्हूण म्हणल्यार म्लेंच जाती सैनीक येयलीचकय तिगेले रोमा दुखून किरात कशी असूचे म्लेंच हरितक जल्लींचकय भायर येवका जाल्यार विश्वामित्राल सैन्य नाश करून जातानी. विश्वामित्राक कसो करचें म्हूण कळनी तेदे भितरी वशिश्ट थंय बैसून आसची विश्वामित्राले 100 चेडवांक कोप येवन तांणी नानाविध आयुध घेवन जपतप अनुष्ठानांत तितले ब्रह्मवर्चस्वी तांणी ब्रह्मतेजस आशिल्ले ब्रह्मर्शी तांणी वशिश्टाले कडेक धांवलेंच की तांणी राबली कुडले विशिश्टांनी एक हुंकार केलेले की एक पण दुसरो भायर सोडलो तांणी परी लासून गेल्लींची म्हूण. अपार सैन्य 100 चेडवां क्षण मात्र विनाश जालेले पळोवन तांकां लज्जी जाले. सगळे दिग्विजय करून येयले राय तो विश्वामित्र वय लज्जी जाले ताका. कसं करचें म्हणून कळनी. पुराय नाश जाल्ला हांगा सैन्य सकडी नाश जाला चेडवांय गेल्ल्यांची कसं करचें म्हूण सांगून कळनाशी सीदा तागेल्या एक पुताक आपयलकय राज्य भारताक दिवन तपस्या करूं चमकली. शंकराक तपस्या केल्ले आशुतोश म्हणटाची वग्गीवर दितलो तो प्रत्यक्ष जाल्लोची विश्वामित्राला निमगिता. राया तूं तपस करच्या कसं कारण तूं कसं जावका आशिल्लें सांग मेगेल निमती तूं कसं जावका म्हूण सांग म्हणटना विश्वामित्र सांगतकय तूं म्हाका मेगेल तपस्या मेचवला म्हूण जाल्यार म्हाका तूं सगळी धनुर्वेद रहस्य समीत तज्जे म्हाका अनुग्रह करी. देव दानव गंधर्व यक्ष राक्षस महर्षी ऋषी कसं सकड अस्त्रस ते सर्व तुगेल्या अनुग्रहान मेगेला यावो म्हळ्यार सर्व अस्त्र म्हाका सिद्धी जावो म्हूण. तो जैत एव मस्तू जैत तुका कसले अभिलाषस ते सर्व तुका सिद्धी जाता म्हूण विश्वामित्रा सांगून तो अदृश्य जालो. उमापतीन सर्व अस्त्र दिली की हांगा तागेले 100 पुत्र तागेले सैन्य पळय नाश जावन दर्पहीन जाल्लो. विश्वामित्र वापास दर्पान परिपूर्ण जालो. अनेक शस्त्र अस्त्र घेवन तांणी वापास वशिश्टाला आश्रमा वचून ते धनुस घेवन वशिश्टाल तपोवन भस्म करूं शुरू केलें तांणी. ते पळयतना त्या वशिश्टाला आश्रमाक कितले की ऋषी महर्षी आश्रय घेवन आशिल्ली तांणी भिवन
चार दिक्काने पलायन करताची. वशिष्ठाल शिष्य त्या दिव्य आश्रमा आशिल्ले सर्व मृगपक्षी भिवन धांवन गेलींची, धांवच्या जायना ती मेल्लींची. अशी जातना एक क्षण भितरी चंद दिव्य शांत आशिल्ले ते आश्रम एक नमने स्मशान भूमीशी जाल्ली की त्या वेळार वशिश्टू सर्व ऋषी महर्षींक शिष्यांक पुराय सांगताची, तुमी कसले धांवताची. तूं सुर्यान आयले कुडले सर्व धब पडलेलो नाशचत काय तशीच एक क्षण भितरी हे गादीरायाक आमी नाश कोरयेत, तुमी भंय पावू नकाची म्हूण सांगून तेदन तांकां कोप येयलो. कितलेकी काळ कितलेकी महर्षी राबून आशिल्ले हे शांत आश्रम क्षण मात्रांत तातून विनाश केल्ले. मात्र न्हय, तूं पापिश्टू, तूं दुरहंकारी, तूं विंगडाल वस्तू अपहरण करच्यान तो आसक्ती आशिल्लो. मात्र न्हय, मूड कोणाले कशी वर्तन करता म्हळ्यार विवेचना नाशिल्लो, तुका मस्तकाळ दवरच्या नज म्हूण सांगून तांणी तांगेले ब्रह्मदंड घेवन विश्वामित्राला येद्रा येवन राबलींची. त्या वेळार विश्वामित्र वशिश्ठान कसले धनुसू बाण बिल्लू कसले धरनी तांगेले ब्रह्मदंड धरून राबलींची. आनी वशिश्टू आनी म्हणटा काय, मुढा त्वम न भविष्यसी, तुका आनी कसले मस्तकाल आयुश्य ना म्हूण म्हणलेले आयकून विश्वामित्र आग्नेयास्त्र प्रयोग करता. वशिश्ठाक ब्रह्मदंड येद्रा धरतात तांणी. त्या वेळार ते आग्नेयास्त्र एक क्षण भितरी नाश जावन गेले. ताजे नंतर कितले अस्त्र तांणी ते तपस्ये करून घेतला. वारुणास्त्र, रौद्रास्त्र, इंद्रास्त्र, पाशुपतास्त्र, ऐशिक, मानव, मोहन, गांधर्व अशी कांय एक 100 गटल्यान अस्त्र तांगेले आशिल्ले. सर्व अस्त्र प्रयोग केल्यार त्या वशिश्ठा लागीं समीत वचचें जायना. त्या सर्व अस्त्र ब्रह्मदंडाची लीन जावन वता आशिल्ले. सर्व ब्रह्मदंडा येद्राक निर्वीर्य जाले ते अस्त्र. कडेर म्हणटाना विश्वामित्र ब्रह्मास्त्र आकर्षण करताची सर्व जन भ्रांत जाल्लींची. तिनी लोकय भंयान कळवळ जाल्ले. इतक म्हळ्यार ब्रह्मास्त्र म्हळ्यार प्रयोग जाले नंतर मागशे घेवचें जायना. ते सर्व नाश करचे अस्त्र ते अस्त्र प्रयोग केलात. ब्रह्मास्त्र घोर शब्दान वशिश्ठाला येद्रा चमकले जाल्यार ते महाघोर ब्रह्मास्त्रय ब्रह्मदंडान भितरी रिगली कैते. ब्रह्मास्त्र शरीरांतू ते ब्रह्मदंड मूलक तांणी घेतली पळय ते शरीरांतू आयले कुडले तिनी लोकांकय भ्रांती जावची तसले कोणाकय पळोवचें अशक्य जाल्लेले एक अग्निस्वरूप त्या महर्षी वशिश्ठाल जाल्ले. आंगांतुले रोम रोमा दुखून अग्नी किडी उसळटरस ते हाता आशिल्ले ब्रह्मदंडय अग्निशी झगझगेतरस कळवे उग्र जावन अग्नी तेजसू दिसतरसचे वशिश्ठ महर्षीक सर्व महर्षी स्तोत्र करताचे. त्या वेळाक विश्वामित्र पराजित जाल्ले. ब्रह्मास्त्राचे तेजसू सगळोची तांगेले ब्रह्मदंडा गेल्ले कसं करचें म्हूण कळना. तेदन विश्वामित्र सांगता काय, दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्वास्त्राणी हतानी मे. मिगल क्षत्र बला धिक्कार असो, ब्रह्मतेजसाचे बलची बल हांव संपादन केल्ले सर्व महास्त्र एक ब्रह्मदंडान विनाश जाल्ली नवे. ब्रह्मतेजसा बल कसले प्रत्यक्ष जावन पळयला हांवें आनी हांवय तपस्ये करून ब्रह्मर्षी जावच्या पळयता म्हूण सांगून भारी बेजार जाल्ला तांकां, दुख्ख जाल्ला. एक महर्शील निमती हांव सलवल न्हू येद्द व्हडलो रायो म्हणलेले दुख्खान क्षणाक दीर्घ उसरू सोडतरसाची पराभव केला. विश्वामित्र वशिश्ठाक शत्रू म्हणू लेखतरसाची तपस्सू कोरका म्हणून निश्चय करून तांगेले राणी वटू विश्वामित्र तागेले राणी वटू दक्षिण दिक्का कडेक प्रयाण करून एक तपोवन मेळ्ळी तांकां. घोर तपस्सू केद्दो घोर म्हळ्यार कंदमूल फल सोडल्या विंगड कसले ना. त्यांच वेळाक तांकां 4 चेडूं जाल्यांची हविष्यंद, मधुष्यंद, दृढनेत्र आनी महारथ. विश्वामित्र महर्षी ब्रह्मर्षी जावका म्हळेले एक निश्चयान 1000 वर्ष तपस्ये करतना चतुर्मुख प्रत्यक्ष जावन विश्वामित्राले निमगिता, तूं घोर तपस्या केला विश्वामित्रा, हांव भारी संतुश्ट जाला. एक राजर्षी जालेल्यान पावका जालेले सर्व लोक तूं तपस्यान पावला, तूं राजर्षी जाल्लो आत म्हूण म्हणटना ब्रह्म विश्वामित्राला आश्रमात दुखून सांगून भायर वता. देवते तांगेले लोकांक ब्रह्म
तागेल लोकाक वतरस विश्वामित्रा बारी लज्जी जाल्ली कसले ब्रह्मर्षी जावका म्हूण 1000 वर्ष उग्र तपस केलो जाल्यार म्हाका राजर्षी मांत्र म्हणलें इतली वेळ हांव केलेलें तसलें तपस व्यर्थ जाल्वे आनी की ब्रह्मर्षी म्हूण जावं थंय हांव तपश्चरण करता म्हूण तेंचे वेळाक घोर तपस करतना तेंचे वेळा इक्ष्वाक वंशान तेकडो त्रिशंकू म्हणल राय आशिल्लो भारी सत्यवादी जितेंद्रियो मस्त सकडी यज्ञ यागादी केला तागेल मनाक कसले म्हळ्यार सकाम याग तागेले कर्मकांड वेदांतुले निश्काम न्हय तो याग कोर न्हू ताका अपेक्षा आसता यागा निमती शरीर जावन स्वर्गा वचका म्हूण तशी तो कुलपुरोहीत जावन आशिल्लो वशिश्ठाक सांगता म्हाका शरीर जावन स्वर्गा वचका म्हूण आशी वशिश्ठ सांगता ते तशी साध्य ना न्हय ताका बारी बेजार जाता वशिश्ठाल चेडूं वचूच्या आश्रमा वता तो आनी ते चेडूं लेगी 100 जन वशिश्ठ पुत्र आशिल्लीं तांकां पांय पडटा आनी तांगेल्या सांगता तुमगेल्या अन्नान म्हाका तिरस्कार केला हांव तुमगेल्या येवन शरण जाला आमकां उद्धार करका म्हाका उद्धार करका म्हाका शरीर जावन स्वर्गा वचका म्हूण म्हणलेलें आशी ताजे खातीर कसल महायज्ञ कोरका तें तुमी सांगल्यार हांव करता तशी तुमी मिगेल गुरुपुत्र न्हय तुमी पुराय जनान उपस्थित जावन मिगेल करीन तें महायज्ञ कोरोका म्हूण सांगता तो तशी त्या वेळाक त्रिशंकू कोपून सांगता रस केन्नाय इक्ष्वाकू कुल पुरोहीत जावन आशिल्लो वशिश्ठ लागीं हांव शरण जमकल्लो पुरोहीत म्हळ्यार कसो न्ही तांणी रायाक उद्धार करका वशिश्ठान मिगेल प्रार्थने मन्नणेय दिनी तुमी जाजी दुखून म्हाका पुरोहीत तुमी मिगेले भागाक देवता स्वरूप म्हणटना त्रिशंकूल कुपिश्ट उतर ऐकून ते 100 जन वशिश्ठ पुत्र राया सांगताच की भारी दुश्ट बुद्धीच्यो तूं गुरून तुका तिरस्कार केल्ले कुडले आनी ते प्रार्थना जायना ना तिल देखून वशिश्ठान नाका म्हूण म्हळेलें गुरून तुगेल प्रार्थना तिरस्कृत केल्ले कुडले तिरस्कार केल्ले कुडले तांकां उल्लंघन करून विंगडाल आश्रय तांतूय ते गुरुले चेडवाला आश्रय घेवचे कशें येईल तुवें सांगिल्लें वरी इक्ष्वाकू वंशाचे सर्व जनाके वशिश्ठ शरण निवय तोची श्रेष्ठ आचार्य वही न्हय म्हणटना ताणें अशक्य म्हूण सांगिल्लें यज्ञ आमी कशें करचें आमी करूं जायना तशें जावन तूं तें यज्ञ करचे प्रयत्न करचे नाका तुगेल राजधानीक बस तांणी करना म्हणलें यज्ञ आमगेल करीन करून तांकां अवमान कोरका म्हूण लेखलावे म्हूण त्रिशंकू सांगता आमगेल कुलपुरोहीत जावन आशिल्ले वशिश्ठ मिगेल प्रार्थने निराकरण केल्लें व्हडणें तुमी चेडूं तुमगेले आयल्यार तुमी निराकरण केल्लें व्हडणें हांव विंगड गुरू जाल्यार धोर न्हू मेगेल संकल्प कसले ते सिद्ध करून घेता म्हूण सांगून विंगड जनाले वता म्हणटना वशिश्ठ पुत्रांक जोर कोप येता तांणी शाप दिता खंय पळय तागेले कुलपुरोहीत जावन आशिल्ले वशिश्ठा तिरस्कार केले तांगेल ताका सोडून आमगेले आयलो आमी जायना म्हणले कुडल्यान आनी एक गुरू सोदूच्या वतके असलो ताका कोप येवन ताणें असल राय तुका चंडाल जा तूं म्हूण सांगून शाप दिले रात्री जावका जाल्यार वशिश्ठ पुत्राल शाप न्हय ताका चंडालत्व येवन जालें ताणें न्हेशिल्लें आंगले नीळ जाल्ले गोरो 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 आशिल्ले त्रिशंकू काळो काळो जाल्लो चंद तोंड आशिल्लो क्रूर मुखभावाचो जाल्लो ताका दिगीची केस आशिल्लो पुराय मुद्दळ जावन सन्न जावन गेल्लो तागेल्या आंगाक सुगंध द्रव्य लेपन केलेलें आतां भस्म लेपन केल्ल्या बरी जाल्लें चंद जाजी कुंद मंदार अशी पुरंबळा फुल्लां माळ गळे घाल्लेले तागेल माळा रक्तपुष्पा माळ अशी जाल्ले आंगार असोचे भांगरा आभरण पुरे लोखंड जावन गेले चंडाल रूप ते पुरे जन भीत जाल्लींची ताका सोडून धांवलींच खंय तागेले मंत्री धांवलींची पट्टणाची धांवली जाल्यार तो कसले भिना नाशी तो कितले की दूर उतय चमकलो कोणय एकलो म्हाका मेळटा तुवें पळय म्हण चमकत रस ताका दुख्ख जाता खडीर म्हणटना विश्वामित्रान तपश्चरण करचें त्या आश्रमा येवन पावला थंय येवन तो विश्वामित्राले राबता आनी विश्वामित्रा पांय पडता ताका भारी बेजार जालें विश्वामित्राक तागेल गुर्तस विश्वामित्राक म्हळ्यार की हे अयोध्यापती तूं हांगा कसो खातीर येयला तूं कितें अशी चंडालत्व येयलें तेदना विश्वामित्रो
वशिष्ठाल पुत्ताल विषय पुरे सांगता. सुरवेकच्यात वशिष्ठ म्हळ्या विश्वामित्राक नज वैकी त्या वेळाक तांणी सांगता की जेवो इक्ष्वाकुकुला राय तुका कसल कोरका म्हूण हांव करता, हांव तुका आश्रय दिता, तूं कसले भिवची नाका. कोण कोण सकडी कसल यज्ञ कोरका म्हूण पळोवन ते यज्ञा सहाय करचे ऋषी महर्षाक पुरे रथविज्याक हांव आपयता. कसले क्लेश मना जेवचे नाका, तूं आनंदान यज्ञ करी. गुरुल शापान येन तुका चांडाल रुपयला, तुका पक्कन यांची रूप वर्त म्हण जाल्यार वच्चो, यांची रुपार तुका स्वर्गा पेटोवचें काम मेगेलें म्हणटा. आनी केदना तूं ह्या कौशिकाले आश्रमान तूं रिगलो की, कौशिकाला आश्रय निमगिल की तेदना तुका सशरीर स्वर्गा वच्चें म्हूण म्हळेलें. ते साध्य जाल्लेच म्हणल्याक म्हूण सांगून तांणी तांगेले 4 पुत्रांक ते पळय ते तपस्ये करता आसतना जाल्लेले 4 चेडवांक यज्ञा जाय जाल्यार सर्व संभार तयार करचे सांगले. आनी शिष्यांक पुरे आपोवन तुमी सर्व महर्श्यांक तांगेल शिष्यांक वशिश्ठाल चेडवांक आमगेल स्नेहितांक वेदांग पारंगत जावन वचचे रतिविजांक पुरे आपोवन हाडका. मेगेल आव्हानाक कोणेय एदूर उलयले जाल्यार तांणी कसं उलयलां म्हणलेलें म्हाका यथा तशी येवन सांगका म्हूण म्हणटा. शिष्य पुरे नाना दिक्का चमकल्यांची कितलीकी जन विश्वामित्राले आव्हान अंगीकार करून आयल्यांची तशी पुरे शिष्य आपोच्या चमकले लायलींची. तांणी म्हणली की ऋषी तुम्ही सांगला म्हणून कळली कुडले कितलीकी ब्राह्मण यज्ञांत रथवीत जावच्या ओपून हांगा येवन कितलीकी जन येवन पावल्यांची, कितलीकी जन येतर आसाची. महोदय म्हणलेले एक महर्षी आनी 100 जन वशिश्ठ पुत्र सोण उरलेले पुराय कडेचे ऋषी मुनी येतर आसाची. ते मात्र ते 100 वशिश्ठ पुत्र यज्ञा येवच्या निराकरण केल्ली मात्र न्ही. तांकां कोप येवन तांणी सांगलें कसलें म्हळ्यार चंडाल यज्ञ करतलो, ताका यज्ञ करयसितलो तसलो क्षत्रिय, हें कसं विलक्षण यज्ञ, हें यज्ञ हविस्सू घेवच्याक खंयची देवत येताची, हे यज्ञशेष ऋषी पुरे कशी उपभंजन करताची. महात्मा जावन आशिल्ले ब्राह्मण पुरे हांगा विश्वामित्रान आपयले म्हूण वचून बुरी दक्षिणांनी घेवन चुकारासच्या पुरो इहांत परांत तांगेली गती कशी. चंडाला लन्न खावन पापभुइश्ट जातात मानी हांकां पुरे स्वर्ग कशी मेळटा म्हणून म्हणलें. तांणी कशी सांगलां हांव तशी सांगता. तेदना विश्वामित्रा जोर कोप येयलो. कोप येवन तांबडो दोळ जावन ओंटू दांत पुरे ओंटू कटकट येतर आसा, दांतू चापतर आसाची इतली उग्र तपस करतले हांव. म्हाका कसलो दोश स्पर्श करतले म्हळ्यार दोश स्पर्श करतले म्हळ्यार तांणी म्हणचे धर्ममार्ग अतिक्रमण करून वच्चे दोश म्हूण जाल्यार हांव तपस्सी करतना हो दोश पुरे म्हाका लागतवे म्हूण म्हळेलें एक मन तांगेलें मनांत. तशी तो सांगता आसा म्हाका दूषण केलेले दुरात्मांक दोश येता, तांणी शिक्षा अनुभविसूका, तांणी पुरे मेगेल शापान एक क्षण भितर भस्म जाताची कांय संशय ना. एक क्षण भितर यमलोका वतात तांणी. हांणी म्हाका मेगेले शिष्याक म्हाका शरण येयले चंडाल म्हणलें. हांणी पुरे जन मेल्लेले प्राणीचे मांस खावची तसल जातीन तूं 1 पण नाही 2 पण नाही 700 म्हळ्यार 700 700 तांणी जन्मा येवका. तांकां तितली जन्मांतूय मेल्लेले सुण्याचे मांस आहार जाता. मुष्टिक म्हळेल्या नांवान तांणी लोकांत प्रसिद्ध जाताची. मुष्टिक म्हळ्यार एक विशेष चंडाल जाती तांकां आतांय तांणी डोंबरांचे म्हूण म्हणटाच काय तांकां. तशी थंय जन्मा येवत तांणी लोकांत मुष्टिक म्हळेल्या नांवान प्रसिद्ध जावची, निर्दय जावची, विकार रूप जावची आनी दुराचार प्रवर्तना करची. आनी तो महोदय महर्षी वशिश्ठाल चेडवाल वटू मेळून म्हाका दूषण केलें न्हय, तोय सर्व लोकांत दूषित जावो, ताकाय निषादत्व जावो, अनवरत प्राणी हिंस तोय कोरो म्हणून तो शाप दिता. पुरे जना शाप दिलो की त्या वेळार थंय शाप दिवन जाला हांगा तांणी सर्व महर्श्यांक आपयला पळय तांगे लागीं ते यज्ञ कशी करचे कसल करचें म्हूण सांगून एक विचारण एक
विचार करूक पुराय जना आपण बसयला फाई त्या सभेन तो त्यांनी कसं उल्लयताची कसल जत्ता म्हणलेले फायती दिसा काणीन तामी पळया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगील चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.